आणखी एक आता ब्रेकिंग बातमी आहे। ती बातमी आहे संभाजीनगरमधून। मराठा आंदोलक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळते। संभाजीनगर लोकसभेमध्ये आधीच गर्दी असताना विनोद पाटील यांनी सुद्धा निवडणुकीमध्ये आता उडी घेतली आहे। पाटील यांचा मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय, तर यावेळेस त्यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलंय। मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईमुळे ते मराठा समाजाला परिचित आहेत। खास करून सर्व जाती धर्माच्या तरुणांमध्ये त्यांचे चाहते आहेत आणि ते अपक्ष लढणार असं म्हणत असले तरी शिंदेंची शिवसेना किंवा भाजपतर्फे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। सिद्धार्थ, आपण पाहतोय मराठा आंदोलक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील हे सुद्धा आता छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं कळतंय। शिवसेना किंवा भाजपकडून उमेदवारीची शक्यता आहे। नेमक्या काय चर्चा रंगतायत? निश्चितपणे ही बातमी खरी आहे की विनोद पाटील हे लोकसभेसाठी आता इच्छुक आहेत, कारण त्यांनी स्वतःच तसं बोलून दाखवलेलं आहे की या लोकसभेसाठी आपण निवडणूक लढवणार आहोत। कारण त्यांचा दिल्लीमध्ये त्यांनी शिवजयंती उत्सव साजरा केला म्हणून त्यांचा मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरी सत्कार होता। त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी कोणत्याही पक्षातर्फे नाही तर अपक्ष म्हणून या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहे। निश्चित विनोद पाटील जर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले तर बरेच गणित या ठिकाणी बदलू शकतात, कारण सेना असेल भाजप असेल यांच्यामध्ये रस्सीखेच आहे उमेदवारी मिळवण्या म्हणून, आणि या ठिकाणी दोघांकडे सक्षम उमेदवार नसल्याचं पक्षाकडे माहिती तशी आहे। त्याच दृष्टिकोनातून जर विनोद पाटील या ठिकाणी मराठा कॅन्डिडेट म्हणून उभे राहिले तर कदाचित शिंदे गट किंवा भाजपतर्फे त्यांना उमेदवारी या ठिकाणी मिळू शकते। आणि विनोद पाटील यांनी सुद्धा त्या पद्धतीची तयारी केलेली आहे। त्यांनी भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी गेलेल्या आहेत। त्यांनी शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे। दलित संघटनांच्या त्या भेटीमध्ये भेटीगाठी घेत आहेत। मुस्लिम संघटनांच्या सुद्धा त्यांनी भेटीगाठी घेतलेल्या आहेत। एकंदरीतच मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मराठा एकवटलेला आहे। त्यामुळे विनोद पाटील यांच्या उमेदवारीबद्दल शिंदे सेना किंवा भाजप हे विचार करू शकतात, कारण मराठ्यांच्या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेगळं वातावरण आहे। आणि या ठिकाणी जर मराठा कॅन्डिडेट असेल तर मराठा आरक्षण मराठा कॅन्डिडेट यामुळे त्यांचा फायदा होऊ शकतो, म्हणून शिवसेना असेल किंवा भाजप असेल यांच्यातर्फे विनोद पाटलांच्या बद्दलची चौकशी सुरू आहे किंवा त्यांना ते उमेदवारी देण्याबद्दलचा विचार करू शकतात। फक्त दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की विनोद पाटील हे आपल्याला मराठा समाजामध्ये घराघरात पोहोचलेले आहेत, कारण त्यांनी मागच्या वेळेस सुप्रीम कोर्टापर्यंत मराठा आरक्षणासाठीचा लढा दिला होता। त्यामुळे खास करून तरुण वर्गामध्ये विनोद पाटलांची क्रेज आहे मराठा समाजामध्ये। फक्त मराठा समाजाचे आहेत म्हणून त्या पद्धतीची त्यांची क्रेज नाही, तर दलित समाज असेल किंवा इतर मुस्लिम समाज असेल, इतर छोटा मोठा समाज असेल, या समाजामध्ये सुद्धा त्यांना मानणारे लोक आहेत। अगदी बरोबर आहे। मात्र ते मराठा आंदोलक आणि याचिकाकर्ते म्हणून अधिक सगळ्यांच्या परिचयाचे आहेत। आणि आता पाहायचं आहे की ही निवडणूक जी आहे ती मराठा बांधव असतील किंवा मतदार राजा असतील ते त्यांच्या पारड्यामध्ये कशा पद्धतीने मतं टाकतायत ते, आणि एकूणच हा सगळा निवडणुकीचा माहोल जो आहे रणधुमाळी जी आहे ती न्यूज 18 लोकमतवर आपण सातत्याने दाखवतोय। तुर्तास सिद्धार्थ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मी सगळ्यांना सांगितलं की मी विशिष्ट एका जातीचा म्हणून एका समूहाचा म्हणून नसून शिवभक्त म्हणून 18 पगड जातीचे मावळे जर सोबत असतील तर मी हा राजकीय निर्णय घेतलेला आहे आणि मी आत्ता तो जाहीर केलेला आहे। येणारी लोकसभा 2024 छत्रपती संभाजीनगरमधून मी लढणार आहे। कोणत्या पक्षाकडून लढणार आहे हा प्रश्न देखील आहे। अजून कुठल्याही पक्षाशी बोलणं झालेलं नाही, कोणीही मला विचारलेलं नाही की तू लढतो का। त्यामुळे पक्ष जर योग्य वाटला, सगळ्यांनी सांगितलं तर पक्षाकडून लढेल। जर पक्ष योग्य वाटला नाही, सगळेच पक्ष योग्य, मला कोणत्याही पक्षाची योग्यता लायकी काढण्याचा अधिकार नाही आहे। परंतु जर माझ्या मावळ्यांनी सांगितलं आपला अपक्ष लढायचं तर अपक्ष लढेल।